विजय थलपती तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ। थोड्याच वेळात शपथविधी सोहळा। राहुल गांधी शपथविधीला हजर। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला सामोऱ्या जाणार। वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिक रोड रवाना। तर भोंदू करार प्रकरणात चाकणकरांच्या बहिणीची देखील याआधी चौकशी। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडे शरद पवार यांच्या भेटीला। पवारांना शाईफेकी संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी चर्चा। तर प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीने देखील आता सुरू ठेवणार लवांडेंची भूमिका। गोंदियाच्या आमगावात गॅस बुकिंगसाठी लांबच लांब रांगा। इंडियन गॅस एजन्सी समोर ग्राहकांची गर्दी। गॅस बुकिंगसाठी नागरिकांची मात्र धावपळ सुरूच। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा गेला 40च्या पार। असह्य उकाड्यानं नागरिक हैराण। पुढील 2 ते 3 दिवस उन्हाच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार। नंदुरबार शहरामध्ये आजपासून 2 दिवस आड पाणी पुरवठा। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये सध्या केवळ 60% पाणी। तर नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात झापडे गावाला वादळाचा फटका। शेतकऱ्यानं 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त झाली। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान, भरपाईचीही मागणी। राज्यात तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची माहिती। तर मुंबई विभागामध्ये सर्वाधिक संख्या या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई। 111 शाळांविरोधात गुन्हा देखील दाखल। मध्य रेल्वेवर आज माटुंगा मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरुळ मार्गावर मेगा ब्लॉक। ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल फेऱ्या रद्द। पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ। पेट्रोल आणि हायस्पीड डिझेलचे भाव 15 रुपयांनी वधारले। दर 415 रुपये प्रति लिटरवर।